वक्तव्य केलं होतं, ट्विट केलं होतं. त्या संदर्भात आपण या ठिकाणी आंदोलन केलं, कशा प्रकारे आंदोलन केले आणि आपली मागणी काय आहे? आज आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत निषेध व्यक्त करण्यासाठी. त्यांनी जे वाक्य वापरले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत, महिला सन्मानाला ठेच पोहोचवणारे आहेत. आज आपले उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या महिलांना रिप्रेझेंट करतात. आमचा सगळा मान सन्मान त्या आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल असं बोलणं हे योग्य नाही. राजकारण सगळे करतात, पण टीका करताना सगळ्यांनी महिलांचा मान सन्मान लक्षात ठेवावा. असं वागणं चुकीचं आहे. आज त्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोकांमध्ये असतात. जे अजितदादांचं विजन होतं ते पूर्णपणे पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा म्हणजे त्यांच्यावर इतका मोठा दुःखाचा डोंगर असताना देखील ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसोबत ठामपणे उभ्या आहेत. आणि त्यांच्याबद्दल असं बोलणं आम्हाला कुणालाच आवडलेलं नाहीये. म्हणून आम्ही सगळे आज एकत्रित आलो आहोत निषेध व्यक्त करण्यासाठी. निषेध आपण व्यक्त केला, पण कशा प्रकारे केला? त्यांचे फोटोज काय काय कशा प्रकारे निषेध? आम्ही सगळ्यांनी झोडे मारून त्याचा निषेध व्यक्त केला आहे. आणि महिलांविषयी राजकारणामध्ये टीका खालच्या स्तराला गेली असं तुम्हाला वाटतंय? हो, नक्कीच. असं बोलणं योग्य नाही. आज महिला आपण सगळे म्हणतो वुमेन एम्पॉवरमेंट किती महत्वाचं आहे, ते असं होत असताना हे असं बोलणं हे खूप चुकीचं आहे. माफी मागा, माफी मागा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सपकाळ साहेब यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महिलांचा तो आदर करायला पाहिजे, त्यांनी तो केलेला नाहीये. खर तर त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तेच वक्तव्य या देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल काही लोकांनी उच्चारले होते. खर तर त्यांच्या मनाला त्याची जाण पाहिजे की जेव्हा एक कर्तृत्व स्त्रीचा या देशामध्ये अपमान झाला तर संपूर्ण देश हा करत होता. आज तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जे केलेले वक्तव्य हा महिलांचा घोर अपमान आहे. खर तर अजितदादा यांचं आकस्मिक निधन आणि त्यांच्या कुटुंबावर, पवार कुटुंबावर आलेली जी आपत्ती आहे त्याची ओळख न ठेवता, त्याची जाण न ठेवता सपकाळ साहेब यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय घृणास्पद आहे. मी त्यांचा दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करीत आहे. राजकारण विकासाच्या बाबतीत, विकास करण्याच्या बाबतीत विकास केला पाहिजे, विकासावर भर दिला पाहिजे. मात्र अशा प्रकारचे वक्तव्य होत असलेले नागरिकांमध्ये रोज दिसतोय. सालाबाद पेक्षा यावर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप पडत आहे. या सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी जिथे जिथे पूर आलेला आहे, आपत्ती आलेला आहे, त्या भागाचं पाहणी करायला पाहिजे. जे आपत्तीग्रस्त आहेत त्यांना मदत करायला पाहिजे. ते न करता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या सत्तेमध्ये भाग घेतला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं ते चुकीचं ओवाभाव करत आहेत. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी अशा चुकीच्या गोष्टी करत असण्यापेक्षा, महाराष्ट्राला चुकीची दिशा देण्यापेक्षा चांगली दिशा द्यावी. सर्व कार्यकर्त्यांनी व त्यांनी त्यांच्या पक्षांनी जिथे जिथे भारतामध्ये पाण्याचा पूर आलेला आहे त्या भागामध्ये नागरिकांना त्यांनी मदत करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा गोष्टीकडे त्यांनी लक्ष देऊ नये असं मी त्यांना आवाहन करतो. त्यांनी जर माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा हे जे आंदोलन आहे हे पुन्हा एक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू आणि या समाजाला संघटित करू आणि त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. माफी मागितल्यानंतर संपणार आहे का, त्याची पुढची भूमिका काय? असं आहे, माफी मागणं म्हणजे असं म्हणतात की जगाचं सगळं दान करणे आणि माफी मागणे हे बरोबरीच आहे. त्यांनी जर माफी मागितली हेच मोठं एक विचार समजून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस माफ करेल असं मी वाटतं मला.
काँग्रेस नेते हर्षवर्धन सत्तार यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांच्या संदर्भात आपण आज जाऊन आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे. आपण महाराष्ट्राचं राजकारण, दौंडचं राजकारण, काँग्रेसचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. आजकालच्या परिस्थिती राजकारणामध्ये, आताच्या ज्या वक्तव्यामध्ये राजकारणामध्ये काय असं तफावत दिसते त्या वक्तव्यावर, काय वाटतं आपल्याला? काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब यांनी जे स्त्रियाच्या बाबतीत, सुमित्रा वहिनीच्या बाबतीत जे वक्तव्य केले त्याचा संबंध महाराष्ट्रात आणि देश पातळीवर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. वास्तविक पाहता इतक्या मोठ्या पदाधिकाऱ्याने, एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने आमच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बद्दल असे उद्गार काढणे हे योग्य नाही. परंतु आज समाजाला चांगल्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने असे नेते मंडळी काम करत नाही. उलटा अर्वाच्य शब्द वापरणे, स्त्रियांचा अपमान करणे, अशा पद्धतीचं राजकारण गेल्या अनेक महिन्यापासून राज्यामध्ये चालू आहे. या नेते मंडळींचा आदर्श घेतला पाहिजे जनतेने. करते ते वागत नाही. ज्या काँग्रेस पक्षाचे देश पातळीवरचे नेते स्त्रियांचा आदर करतात, परंतु राज्यातला प्रदेश अध्यक्ष अशा पद्धतीने स्त्रियांचा अपमान करत असतील तर त्यांना त्यांच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे राज्याच्या आणि देश पातळीवरच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आज रोजी वेगवेगळ्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जोडे मारो आंदोलन आणि त्यांचा राजीनामा मागण्यासाठी पूर्णपणाने रस्त्यावर आले. मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की या देशामध्ये शिवाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू फुलेंनी आदर्श हा देश राहावा, स्त्रियांचा कुठेही अपमान होणार नाही, स्त्रियांचा आदर केला जाईल, अशा पद्धतीचा इतिहासात आम्ही पाहतो. परंतु हल्लीच्या राजकारण हे इतकं घाणेरड्या स्तराला गेलेलं आहे की जे उद्गार नालायक सारखे वागण्याचं काम नेते मंडळी करतात त्यांचा निषेध करावा तेवढं कमी आहे. त्यांचा काय आदर्श समाज घेणारे जे निवडून जातात, राष्ट्रीय पक्षाचं काम करतात, परंतु आदर्श घेण्यासारखा कुठलाही एकही गुण त्यांच्यामध्ये आता शिल्लक राहिलेला नाही. त्यांनी या पुढच्या राजकारणामध्ये जर माफी मागितली नाही तर राज्यामध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, विशेष करून महिला कार्यकर्त्या, हे त्यांना फिरून देणार नाही आणि ते जिथं कार्यक्रमाला जातील आमच्या स्त्रिया त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आम्ही त्यांचा इथं निषेध करतो. ते शहाणे असतील तर त्यांनी 24 तासाच्या आत माफी मागितली पाहिजे, अशी आमची मागणी राज्य स्तरावर आणि देश पातळीवर. आजच्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात हवा होता, पण तशा प्रकारच्या या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग दिसत आता नाही. आम्ही सकाळी ठरवलं हे आंदोलन करण्यासाठी. त्यामुळे प्रमुख आमचे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत शहरात, ते सगळे लोक त्या वार्डातलं प्रतिनिधित्व करतात, ते सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित झालेले. हे आंदोलन 2-3 दिवसापूर्वी नियोजित केलेलं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला स्त्रियांची संख्या जरी कमी वाटत असेल, परंतु आमचा हा संदेश तुमच्या रूपाने हा घरोघर महाराष्ट्रातल्या आणि दौंड तालुक्यातल्या शहराच्या पोहोचणार आहे, हे तुमच्या वतीने असं आम्हाला वाटतं. दौंड शहराध्यक्ष गुरुमुख नार्गे यांनी देखील आता म्हटलं की जर त्यांनी माफी मागितली तर आम्ही देखील त्याला मोठ्या मनाने माफ करू. जर त्यांनी माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन त्याला माफी मागावं लागेल. हा देश, हा जर तुम्ही गेल्या 15 दिवसाचं आंदोलन दिल्लीतलं पाहिलं तर एका राष्ट्रीय नेत्याला, शिक्षण मंत्र्याला माफी मागावी लागली आणि राजीनामा द्यावा. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही इतकी मजबूत लोकशाही केलेली आहे की इथं सर्वसामान्य माणसाचा हा अधिकार, एका माणसाच्या मतामध्ये आपण राजा घडवतो आणि फकीर पण घडवतो. इतकी मोठी लोकशाही या देशामध्ये आहे. इथं राष्ट्रपतीचा मताचा अधिकार आणि सर्वसामान्य माणसाचा, स्त्रियाचा अधिकार एकच मताच्या रूपाने मूल्यांकन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे सपकाळ हा राष्ट्रीय नेता नाहीये, त्याला फिरून देणार नाहीत राष्ट्रवादीचे लोक. एका काळी आम्ही काँग्रेसच्या बरोबर अलायन्स करणारे पक्षातले लोक आहेत. आमची अपेक्षा नव्हती की काँग्रेसच्या त्या प्रदेश अध्यक्षांनी अशा पद्धतीचं वर्तन करून असे उद्गार काढणं. म्हणून आम्ही सर्वजण त्यांचा जाहीर निषेध या शिवाजी चौकात करतो. हर्षवर्धन सपकाळ माफी मागा.